नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आमच्या शाळेमध्ये आम्ही आज काय घेतोय तर एक उपक्रम राबवतोय, तो म्हणजे 21 तारखेला प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षा माइंड मूव्हर्स ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम या लोकांनी घेतलेली आहे। तर या परीक्षेसाठी 21 तारखेला ही परीक्षा होणार आहे, म्हणजे येत्या रविवारी परीक्षा होणार आहे। आणि माझ्या शाळेमधून जवळजवळ 9 आणि इकडे हे 4 आणि ते 20 मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर त्यांचं आज आम्ही काय घेतोय तर शाळेमध्ये सराव करून घेतोय। तर सराव करण्यासाठी मुले इथे जमलेली आहेत, बघा आपण सगळेजण। आणि ह्या सगळ्यांचा सराव चालू आहे। कशी प्रश्न सोडवायची याचं त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मी स्वतः सगळ्या मुलांजवळ म्हणजे आम्ही बसून त्यांच्याकडून ती सोडवून घेत आहे। बघा ही प्रश्नपत्रिका आम्ही झेरॉक्स काढलेली आहे एक, आणि त्यांच्याकडून ही आन्सर शीट आहे, ही कशी भरायची आहे ही सुद्धा त्यांना आम्ही माहिती दिलेली आहे, आणि त्यांच्याकडून ती भरून घेतात योग्य प्रकारे। बऱ्याच थोड्या चुका होतात त्यांच्या, एक डबल गोल करत आहेत, त्यामुळे त्या त्यांना समजतील। आता बघा दुर्वा आहे यांनी काय केलेलं आहे तर या ठिकाणी डबल गोल केलेला आहे। आता ही चूक सराव घेतल्यामुळे त्यांना इथे समजलेली आहे, आणि पुढच्या वेळेला परीक्षेमध्ये ती पुन्हा चूक करशील का आता नाही करायची। एकदा गोल केला का तो एकदाच, उत्तर फायनल। जोपर्यंत तुमचं उत्तर कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला सुरुवात करायची नाही, लक्षात ठेवा। गोल केलं तुम्ही एकदा, पण जर ते उत्तर कन्फर्म नसेल तर काय होणार, एका प्रश्नाचे 2 गोल केले तर काय होणार, मग उत्तर चुकीचं। बरोबर असून तुम्हाला काय मिळणार, चूक मिळणार। हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, समजलं ना रुद्र, समजलं ना पियुष नाही प्रिय, समजलं ना। एका पर्यायाला एक उत्तर, आणि पूर्ण वर्तुळ काय करायचं आपल्याला, गोल करायचा आहे। हे बघा छान केलेलं आहे मस्तपैकी। आता सराव करून घेतो आम्ही मुलांकडून, जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील। आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या शाळेकडून काय देऊया, शुभेच्छा देऊया। छान पेपर लिहायचा 21 तारखेला, आणि मार्क मिळायला पाहिजेत, आणि सगळे पास झाले पाहिजे, समजलं ना सगळ्यांना। ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू।